पवार साहेब, शहरचे अध्यक्ष तुषार कामटे, या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आमच्या नगरसेविका शिलवंतताई, आमचे उपस्थित असणारे सर्व खासदार, श्रीनिवास पाटील साहेब, आमदार, सगळेच व्यासपीठावर, आता वेळ मी बोलण्यात घालवत नाही, सगळे व्यासपीठावरील मान्यवर आणि तुम्ही सगळे, आज पिंपरी भागातल्या तुम्हा सर्वांचा आज इथं भव्य दिव्य मेळावा तुषार कामटे यांनी पुढाकार घेऊन, शिलवंतताईंनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला आहे। लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या आपली मतं प्रदर्शित करण्यासाठी असतात। लोकसभेत आपण आपलं मतप्रदर्शन करताना डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे यांच्यासारख्या दोन अतिशय उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना पुन्हा लोकसभेत पाठवलं, त्यामुळे पुणेकरांचे अभिनंदन आणि आभार मानावे तेवढे थोडे। आता आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र सरकारच्या निवडणुका समोर आहेत, त्याचे वेध लागलेले आहेत आणि आम्ही आज आपल्या दारात आलेलो आहोत। ते या भागातल्या सगळ्यांना संघटित करून हा मेळावा आयोजित करत असताना आमची अपेक्षा आहे की हे महाराष्ट्रातलं सरकार बदलण्यासाठी तुम्हा सर्वांचं महाविकास आघाडीला सहकार्य मिळावं। महाराष्ट्राची परिस्थिती काय हे फार थोडक्यात अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलेलं आहे। आपण सगळे महाराष्ट्रातल्या एका व्यवसाय, उद्योग, IT क्षेत्रातल्या अतिशय महत्त्वाच्या शहरात राहता। आपल्या सगळ्यांना ज्ञानात भर घालण्याची माझी जास्त इच्छा नाही आहे, पण महाराष्ट्रातले 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले, पण महाराष्ट्राच्या नेतृत्वाने ते थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही। महाराष्ट्रातील युवकांना परीक्षेला बसलं, कॉम्पिटिटिव्ह परीक्षेला, तर बसून झाल्यावर कळतं तो पेपर फुटलेला आहे आणि म्हणून नव्यानं परीक्षा देण्याची पाळी महाराष्ट्रातल्या आमच्या युवकांच्यावर येते। महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 11% गेलेलं आहे। जवळपास 41 लाख युवा बेरोजगार महाराष्ट्रात आज आहे। महाराष्ट्रात आमच्या सरकारने जवळपास 425 नमो महारोजगार योजना मेळावे आयोजित केले। प्रत्येक महायोजनेला असे एक 10 पट मोठे मांडव घालून 8-8, 10-10 कोटी रुपये खर्च करून मेळावे भरवले, रोजगार देण्याची आमिष दाखवली। सगळे रोजगारचे 425 मेळावे झाल्यावर किती नोकऱ्या लागल्या, तर प्रत्येक नमो योजना, नमो महारोजगार योजनेतल्या मेळाव्यात सरासरी 60 नोकऱ्या लागल्या। आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक मित्रांनो येत नाही। महाराष्ट्रातली गुंतवणूक बाहेर चालली आहे म्हटलं तर आम्हाला सांगतात की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करता। आता निवडणूक आहेत, महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर वास्तव मांडणं ही विरोधी पक्ष म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील आम्ही 15% खाली झालो। भ्रष्टाचारात किती कळस, आम्ही कुठल्या कळसापर्यंत पोहोचलोय हे सांगायची गरज नाही। डॉक्टर अमोल कोल्हेंनी आणि मी परवा पत्रकार परिषद काल घेतली आणि आम्ही महाराष्ट्रातल्या या सरकारचा फुगा फोडण्याचं काम केलं। महाराष्ट्रातले जे काळे कारनामे आहेत, भ्रष्टाचार या महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे, त्याचे अनेक मुद्दे आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडले। महाराष्ट्राच्या विधानसभेत जेवढे मुद्दे मी, रोहित पवार असतील किंवा आमचे सगळे सहकारी असतील यांनी मांडले, त्यातल्या एकाही मुद्द्याला सरकारने समोरून उत्तर दिलं नाही। आज महाराष्ट्रात एक वेगळी प्रथा निर्माण झालेली आहे। एखादा आरोप सरकारवर झाला तर महाराष्ट्रातला सरकारचा मंत्री त्याला उत्तर द्यायचा। आता तो मुद्दा सोडून बाकीचे सगळी भाषणं होतात आणि म्हणून आपल्या कानावर काही मुद्दे असावेत। अलीकडं एक आता नव्या नारा झालेला आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचार्यांचा नारा एकच आहे की तुरुंगापेक्षा भाजप बरा। त्यामुळे लोक तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलं तर बरं होतील। मी डॉक्टर माधव किनाळकरांचं अभिनंदन करेन की तो भारतीय जनता पक्ष सोडून तुम्ही बाहेर आला,
कारण आता भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचीच भारतीय जनता पक्षामध्ये गर्दी आहे. सत्ताधीशांच्या डाव्या उजव्याकडे मांडीला मांडी लावून बसलेल्यांच्यावर अनेक आरोप आहेत. 25 विरोधी पक्षावरच्या नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने केले. 25 पैकी 23 जणांची चौकशी बंद झाली. त्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी साधी चौकशी देखील पुढे चाललेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारी भारतीय जनता पक्ष ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांनाच बाजूला घेऊन राज्य स्थापन करते आणि त्यांच्याबरोबर राज्य करते. म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला यांना धडा शिकवण्याचा संकल्प महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे. मी डांबर घोटाळा काढला. डांबराच्या एकच बिल MIDC दाखवलं जातं, रत्नागिरीत नॅशनल हायवेला दाखवलं जातं आणि तेच बिल नगरपालिकेत देखील दाखवलं जातं. डांबर न टाकता डांबराची बिलं काढण्याचा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे. मेगा इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी आहे. साताऱ्यात उत्खननाची 105 कोटी रुपये त्यांच्यावर दंड तहसीलदार आणि खालच्या यंत्रणेने लावला. कलेक्टरने कोणाच्या सांगण्यावरून माहीत नाही, पण 1 सेकंदात 105 कोटी रुपयाचा दंड माफ करण्याचं काम केलं. देवस्थानच्या घोटाळ्याचे आरोप आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत केले. महाराष्ट्रात औंध संस्थांनी जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानाच्या जमिनी काही लोकांनी लुटून खाल्ल्या, तरी सरकारने त्याच्यावर काही कारवाई केली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागात सातारा जिल्ह्यात एक हॉस्पिटल आहे. एका आमदाराने त्या हॉस्पिटलमधून 50-60 कोटी रुपये असेच पेमेंट काढले. मेलेल्या माणसाला ऍडमिट केलं, मेलेल्या माणसावर ट्रीटमेंट केली, मेलेला माणूस चालत घरी गेला, त्याचेही 50 रुपये घरी पाठवायचे. एवढा व्यवस्थित पैसे काढण्याचा प्रकार महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाच्या काळात कोणी केला नसेल. नागपूर मेट्रोचा घोटाळा आहे, MSIDCLचा घोटाळा आहे. कारागृहात तुरुंगात कैदी जातात आणि पैसे घेऊन काही गोष्टी खरेदी करतात. त्या वस्तू देखील आता कारागृहातल्या महाग झाल्यात, कारण एका कंपनीलाच हा ठेका देण्यात आलाय. त्यामुळे सगळीकडे प्रचंड बजबजपुरी आज भ्रष्टाचाराची झालेली आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन, अशा या भ्रष्ट सरकारला खाली खेचा. तुम्ही म्हणाल की हे फार लांब लांबचे भ्रष्टाचार सांगताय, जवळचा सांगा, मग आम्ही विश्वास ठेवतो. म्हणून तुमच्या जवळचा एक भ्रष्टाचार सांगतो. रिंग रोड होतोय, 136 किलोमीटरचा रिंग रोडचं 16,618 कोटी रुपयाचं काम आता टेंडरला जी एस्टिमेट असते त्याच्यापेक्षा कमी किमतीला जायला पाहिजे. 2%, 3% कमी किंवा 2%, 3% जास्त. 16,618 कोटीचं काम 22,799 कोटीला 6,000 कोटी रुपये वाढवून देण्याचं काम तुमच्या या पुण्याच्या रिंग रोड मध्ये झालं. आणि मेगा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, GR इन्फ्रो आणि रोडवे हे 4 लोक ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड भारतीय जनता पक्षाला दिलेले आहेत, त्या कंपन्यांना तुमच्या पुणे शहरातला आसपासचा रिंग रोड बांधायचं काम दिलेलं आहे. साधारणपणाने 30% पासून 45%, 45.72% अभाव या रेटने हे रिंग रोडची कामं देण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना त्यांनी कसं काम मिळवलं हे मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्या खिशातनं, पुणे शहरातल्या रिंग रोडवर फिरणाऱ्यांच्या खिशातनं आज महाराष्ट्र सरकार टोल बसवून तुमच्याकडून कर वसुली करणार आहे. भ्रष्टाचार त्यांच्याकडून करायचा आणि तुमच्याकडून पैसे करून ते काढलेलं कर्ज आणि ते पैसे फेडायचे, अशी अजब व्यवस्था या महाराष्ट्र सरकारच्या या रिंग रोडच्या प्रकल्पात आहे. मी असे अनेक उदाहरणं देईन की सगळंच काही जे जे होतं ते हजारो कोटीचं होतं आणि त्या हजारो कोटींचा महापूर हा निवडणुकीत आपल्या दारात येतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अमोलदादा कोल्हेंनी सांगितलं त्याप्रमाणे जरा डोळे उघडे ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा. मी आज या ठिकाणी अजित गव्हाणे आणि त्यांच्या बरोबर ज्यांनी प्रवेश केला त्या या ठिकाणी 2 दिवसापूर्वी प्रवेश झाला, पण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. पिंपरी चिंचवडमध्ये या निमित्तानं
आमचा पक्ष अधिक बळकट झालाय असं मी समजतो. आता मागं वळून बघायचं नाही, आता याच दिशेनं काम करायची सुरुवात आपण सगळ्यांनी करायची आहे. त्याचबरोबर आमच्या जळगावला, आमच्या धुळे जिल्ह्यात सिंदखेडाचे कामराज निकम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत मी करतो. त्यांनाही विश्वास देतो, सिंदखेड्याची विधानसभेची निवडणूक तुम्ही सगळ्यांनी जिंकून दाखवायची. तुम्ही सगळ्यांच्या ताकदीनं आपण सिंदखेड्याची सीट निवडून आणू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय पवार साहेबांना मी या ठिकाणी बोलण्याची विनंती करतो. आणि तुषार कामते आणि शिलवंत ताई यांचं एक चांगला कार्यक्रम त्यांनी केला, याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सन्माननीय पाटील साहेबांचे आभार. आणि यानंतर